पहिल्याच दिवशी तुम्हाला 40 फरक पडला आणि माझा हात एखाद्या लेवल सुद्धा जात होता. कसं वाटतं पहिला हात फक्त एवढा जात होता. एवढं जात आज काही एवढं पहिल्या वेळेस एवढा हात दुखायचा थोडं बरं झाला. हात एवढं दुखत होता कमी झालं. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव बाबा सांगा. मी रोहिदास तोड, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती करावा, सध्या केबीटी राहत आहे. बर. ग्रामपंचायत सुकली आणि तांबी ग्रामपंचायत. बर. तर आज तुम्ही इथं निसर्गोपचार केंद्र चौधरी शेलगाव चौकात आलेला बरोबर का? ही माहिती तुम्हाला कुठून भेटली किंवा इथं असं निसर्गोपचार काल आमचे पाहुणे या ठिकाणी आले होते. त्यांनी मला सांगितलं की या अंकाच्या आधारासाठी जवळजवळ 3-4 लाख रुपये खर्च केले. पण मला फरक पडला नाही. त्यानंतर मी चौधरी यांच्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी माझं चालू आहे. मला चांगला फरक आहे. त्यांनी असं मला काल सांगितलं. आता तुमचा प्रॉब्लेम काय होता? असा होता की माझा मागील 1 वर्षापासून आता दुखत होता. तर त्याच्यात तुम्ही कोणत्या दवाखान्यात जाऊन चौकशी किंवा नेमकं प्रॉब्लेम काय? आम्ही या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी दवाखान्यात गेलो. त्यांनी सांगितलं की आपल्याला शुगर सांगितलं शुगर वाढल्यामुळे खांदा दुखतंय आणि ते फाईल घेऊन तुम्ही तिथे दवाखान्यात चौधरी महादेव चौधरी साहेब यांच्याकडे ते दाखल आले. साहेब आपण परिचय सांगा तुमचा. महादेव सुपन चौधरी वांगी नंबर 2. बर. शेलगाव चौकात आमचं निसर्ग सेंटर आहे. तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बरोबर. आता हे आल्यानंतर तुम्ही त्यांची फाईल बघितली की बाबा तुमचा प्रॉब्लेम काय आणि ही फाईल मला बघू द्या असं म्हणलं. आणि तुमच्याकडे कोणताही पेशंट आल्यानंतर तुम्ही नाडी त्यानंतर त्याची नाडी तपासून बघता. तुम्हाला किती मिनिटानंतर किंवा किती सेकंदानंतर निदान होतं किंवा हा पेशंट आपल्याकडे 100% बरा होऊ शकतो? 10 मिनिटात निर्णय करतो आम्ही पेशंट नीट होणार आहे का नाही, प्रॉब्लेम काय आहे त्यांचे जर होणार असेल तर 100% आपण सांगतो की होणार आहे. नसेल होणार तर सांगतो की आमच्याकडून होणार नाही. तर तुम्ही इथे याच्या अगोदर तुमच्या काय शंका होत्या? त्यापूर्वी आम्ही 1-2 ठिकाणी चौकशी केली होती. असं चौधरी म्हणून आहेत. जरी पाहुण्यांनी तुम्हाला सांगितलं की बाबा 100% तिथं बरं होतं तुम्ही जा, तरी पण मला ते शंका राहते की बाबा तिथे गेल्यानंतर खरंच म्हणजे नाडीतंत्राकडून आपलं आजार आता सांगतो तर तिकडे शुगर मुळे आणि आपण चाललोय नाडीतंत्राकडे, तर होईल का नाही मला शंका बरोबर. आता उपचार घेतला तुम्ही, उपचार घेतल्यानंतर की तुम्हाला किती फरक पडला? त्या ठिकाणी मी जवळजवळ 2 तास उपचार केला. 2 तासामध्ये त्यांनी उपचार केला. उपचारानंतर मला आता फरक पडलेला आहे. पहिल्याच दिवशी तुम्हाला 40 फरक पडला आणि माझा हात एखाद्या लेवल सुद्धा जात होता. कसं वाटतं पहिला हात फक्त एवढा जात होता. एवढं जात आज काही पहिल्या वेळेस एवढा हात दुखायचा थोडं बरं झाला. हात एवढं दुखत होता कमी झालं. तर सगळ्यात महत्वाचं दात्यांकडून जो तुम्ही उपचार घेतलाय त्या अनुभवाच्या जोरावरती तुम्ही इतर जे तुमच्या कंडिशन मध्ये आहेत ज्यांचा मनका दुखतोय, डावा पाय दुखतोय, मुंग्या येतं, कंबर दुखती किंवा असे असंख्य प्रॉब्लेम मध्ये लोक आहेत, त्या लोकांना तुमच्या अनुभवाच्या जोरावरती तुम्ही काय सांगू शकता, काय संदेश देता? या ठिकाणी मी आज स्वतःचा अनुभव घेतलाय. आम्ही एक गावचा ग्रामसेवक आहे. आमच्या पूर्ण गावाची आमची लाज, तालुक्याची आमची लाज. माझं एक सगळ्यांचा सांगणं आहे की आपण दवाखान्यात एवढा मोठा खर्च करतात त्यापेक्षा थोडक्या पैशात आणि नावाचा उपचार आहे उपचार या ठिकाणी भेटतो. तर या ठिकाणी सर्वांनी अवश्य भेट द्या. स्वस्त उपचार स्वस्त आहे आणि एक पेक्षा 100% एक पेक्षा 100% आहे. नैसर्गिक कुठे टाक घ्यायचं नाही, कुठे उपचार करायचं नाही, औषध नाही, कुठे टाकी नाही, काय नाही. पहिल्यांदा आलं तर तुम्हाला 40 फरक पडेल. अजून तुम्हाला किती वेळा यावं लागेल? अजून 2 बऱ्याच क्लिअर 2 वेळा यावं लागेल. 2 वेळा म्हणजे टोटल 3 वेळा आल्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम पूर्ण 100% सॉल्व्ह होईल. तर मला एक तुम्हाला विचारायचं की अशा अजून कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम तुमच्याकडे सॉल्व्ह होतील? मणक्याचं, मेंदूला चक्कर येत असणारे, अर्धांगवायू जर तुम्हाला उजव्या बाजूला असेल
75% पर्यंत आणतो आम्ही. ती 60च्या आत बरं मणक्याचा असू द्या, गुडघ्याचा असू द्या. किंवा आपण म्हणतो मणक्यात गॅप आली, कंबरदुखी आली, पायावर वगैरे ना, असे भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत, आजार जे आहेत, ते इथं आल्यानंतर 100% बरे होतील. ऑपरेशन तुम्हाला सांगतो आमच्याकडे MRI लागत नाही, फोटो लागत नाही, काय सुद्धा लागत नाही. पेशंटला काय सरळ यायचं आमच्याकडे आणि पेशंटला विचारित नाही तुम्हाला काय आम्हाला समजा कळतं. आता सगळ्यात महत्वाचं की तात्या बाहेर पण विजिट असतात, त्याच्या बाहेर पण विजिट पुण्याला आहेत, कुठे सेंटर आहे तुमचे? पुणे, सिन्नर, पंढरपूर. जर अशा ठिकाणी जावं लागतं, त्यामुळे कधी तात्या इथं असतात, कधी बाहेर असतात. प्रत्येकाने खाली जो तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवरती फोन करूनच तात्यांना यावं की बाबा माझा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही तिथं कधी अवेलेबल असतात आणि मी तिथे येऊ का, आणि तुमची काय फी असेल या सगळ्या गोष्टींची चौकशी करूनच तिथे तुम्ही यायला पाहिजे. अर्धा गोवायचं आम्ही काय करतो आता जागेवर त्याचं मोबाईल फोटो वगैरे पाठवतो. बरेच पेशंट असे असतात की अर्धवायूच्या पेशंटला जागेवर मागता येत नाही, तर फोटो मागवतं किंवा व्हिडिओ मागवतं. काही पेशंट असे पण असतात की त्यांना जागेवर मागता येत नाही किंवा इकडे आणता येत नाही, तर अशा पेशंटला सुद्धा तात्या अगदी त्यांना त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी स्वतः तिथं घरपोच सेवा देत होतो. पण त्यासाठी एक तुम्हाला वेगळी फी आकारण्यासाठी तुम्हाला डिझेल वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या तात्यांना द्यावं लागतं. तात्या तिथे येऊन 100% पेशंट हे बरेच करतात. बरोबर ना तात्या? ठीक आहे. साहेब कशी वाटली तिथं आज जे तुम्हाला तात्यांकडून मिळालेली सेवा आहे किंवा उपचार आहे त्या उपचारावर तुम्ही 100% समाधानी आहे? 100% समाधान आहे. दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून